बातमीपत्र। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आलाय। यामुळे नदी किनारी असलेल्या चांदोरी सायखेडा परिसरातील नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाणी जायकवाडीकडे झेपावत असल्याने मराठवाड्याला देखील चांगलाच दिलासा मिळणार आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नाशिकमध्ये गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलाय। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे नदी किनारी असलेल्या चांदोरी सायखेडा परिसरातील नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आलेला आहे। नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे। त्यामुळे एकीकडे मराठवाड्याला दिलासा मिळतोय, मात्र दुसरीकडे गोदावरी नदीला मोठा पूर आल्याने जनजीवन मात्र विस्कळीत झालेलं आहे। दुतोंड्या मारुती हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। आपण दृश्यांमध्ये देखील बघू शकतोय। खरं तर हे पुराचं मानक मानलं जातं दुतोंड्या मारुती, आणि आता तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नदी किनारी जे लोक राहतात, विशेषतः चांदोरी सायखेडा परिसरात, त्या नागरिकांचं स्थलांतर आता केलं गेलेलं आहे। तर नाशिकमधील नांदूर मधमेश्वर धरणातनं 94,497 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नांदूर मधमेश्वरमधील पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे निफाड सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। नांदूर मधमेश्वर धरणातनं 94,497 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलाय आणि नांदूर मधमेश्वरमधील पूल सुद्धा आता पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे निफाड सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। झाड कोसळल्यानं काही खासगी तर काही शासकीय वाहनांचं सुद्धा नुकसान झालंय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्कालीन परिस्थितीला कळवलं गेलं। आपण बघतोय परिसरात बघ्यांची सध्या मोठी गर्दी झालेली आहे। झाड हटवण्याचं काम आता तातडीनं सुरू करण्यात आलंय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय काही खासगी वाहनांचंही यात नुकसान झालंय, तर काही शासकीय वाहन सुद्धा आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा सगळा परिसर आहे आणि इथेच झाड उन्मळून पडल्यानं वाहनांचं मोठं नुकसान। तर नाशिकमधील गोदाकाठ परिसरातला पावसाचा जोर थोडासा ओसरलेला आहे, मात्र पूरस्थिती कायम आहे। 24 तासापेक्षा अधिक काळ इथं जोरदार पाऊस झालेला आहे। इथला सायखेडा पूल अजूनही पाण्याखालीच आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय पावसाचा जोर थोडासा ओसरलेला असला तरी पूर काही ओसरलेला नाही आहे। पूरस्थिती कायम आहे। 24 तासांपेक्षा अधिक काळ इथे जोरदार पाऊस झालेला आहे। त्यामुळे सायखेडा पूल अजूनही पाण्याखालीच आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवरील धरणं तुडुंब भरलेली आहेत। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। नद्यांना पूर आलेला आहे। धामणी, कवडास, मोडकसागर आणि तानसा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सूर्या, वैतरणा आणि तानसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनानं नागरिकांना नदीपात्र, पूल आणि सखल भागापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। याचा वैतरणा नदी किनाऱ्यावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। बघूया। पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर जरी आज कमी असला तरी पालघर जिल्ह्यातून ज्या प्रमुख नद्या वाहणाऱ्या आहेत त्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत साधारण घट आलेली आहे। मात्र या सर्व नद्या दुथडी भरून वाहतात, कारण या नद्यांवरील विशेषतः तानसा असेल, वैतरणा असेल किंवा सूर्या धरण या धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळं नदीकाठच्या गावांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे। काल विशेषतः पालघर आणि डहाणू तालुक्यातल्या ज्या नदी किनाऱ्याची जी गावं आहेत त्या गावातील नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागला। आज पाणी जरी ओसरलं असलं तरी नागरिक सावरत आहेत। जे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याबाबत लवकरात लवकर पंचनामे व्हावे अशी त्यांची मागणी आहे। एकंदरीत पाहता मी सध्या वैतरणा नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि आपण या वैतरणा नदीचं जे रौद्र रूप आहे ते पाहू शकतोय। वैतरणा नदीमध्ये मोडक सागरातून
मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याचप्रमाणे सूर्या नदीमध्ये धामणी धरण असेल किंवा कवडास धरण असेल, या दोन्ही धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। त्यामुळं या नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचं आवश्यकता नसेल तर नदीकाठी जाऊ नये आणि धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, अशा प्रकारच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, पालघर। तर पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली असताना वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता धाडसी बचाव कार्य राबवत तब्बल 27 जणांना सुखरूप बाहेर काढलं। तलासरी तालुक्यातील सवणे पाटीलपाडा येथे नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे गाव संपर्कविहीन झालं। अशा परिस्थितीत अग्निशमन दलानं दोरीच्या सहाय्याने थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवत 25 नागरिकांची सुरक्षित सुटका केली। तसंच नागझरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या मायलेकाची देखील सुखरूप सुटका केली। या धाडसी बचाव मोहिमेत वाहन चालक दीपक पाटील, भूपेश भुईर, सागर पाटील, स्वप्नील पाटील, परेश घाग, धनाजी मुळीक आणि दर्शन पाटील या अग्निशमन जवानांनी मोलाची भूमिका बजावली आणि ते पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेले आहेत। नागझरी गावात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन आपण बघतोय। आणखी एक बातमी रायगडमधनं खोपोली, खालापूर, कर्जत, सुधागड, पेड भागात जोरदार पाऊस झालेला आहे। काल दिवसभर तुरळक पाऊस पडल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची जोरदार सुरुवात दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। खोपोली, खालापूर, कर्जत आणि पेड या संपूर्ण भागामध्ये प्रचंड पाऊस सध्या पडतोय। आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे। काल दिवसभर तुरळक पाऊस होता आणि आज सकाळपासून जोरदार पाऊस। तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये पांझरा नदीनं धोकादायक पातळी गाठलेली आहे। मध्यरात्री नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला, त्यामुळे शहरासह नदीकाठच्या आदिवासी वस्त्यांमध्ये पुराचा गंभीर धोका निर्माण झाला। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत नगर परिषद, पोलीस आणि महसूल प्रशासनानं तातडीनं हाय अलर्ट जारी केलाय। शहरातील दोन्ही समांतर पुलांवर बॅरिकेडिंग करून सगळ्या प्रकारची वाहतूक आणि पादचाऱ्यांची सुद्धा ये-जा पूर्णपणे बंद केलेली आहे। नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचं आणि पुलावर गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय।